नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील स्वागत करत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी शिमग्यासाठी कोकणात आलोय आणि कोकणात मी गुहागर मधील मढा या गावी आलोय। तर मी आलो होळीच्याच दिवशी, पण होळीच्या दिवशी आपल्याला मी एकदम टायमावर आलो म्हणून काही सांगता आलं नाही। तर सगळ्यात पहिला आपण होळीच्या दिवशी बघा की काय काय झालंय। सावर्ड्यातील होल्टे होम पाहिल्याच्या नंतर आम्ही निघालो गुहागर येथील मढाळ या गावी तेथील शिमगा पाहण्यासाठी। यथाशक्ती ज्या मुलांनी काय वेळी तुझी साथ चढवलेला आहे, तुझी काही सेवा केलेली आहे, त्याच्यामध्ये जर कोणाची चूक झाली असेल तर क्षमा कर। तरीच आई, आज तू भवनीला बाहेर पडते, आज तू बाहेर पडत असताना आमच्या शिर्केवाडीच्या लोकांकडून जो काय हार चादर बिदर हे तुला जे काही सगळं चढवलेलं आहे, तसंच आई तुला नैवेद्याला जो पेढ्याचा बॉक्स आमच्या सतीश शिर्के यांच्याकडून ठेवलेला आहे, तरी त्या सर्व शिर्केवाडीतील कुटुंबांना सुखाची सांभाळ, आनंदाचे दिवस दाखव। तसंच आई, तुला आपण तुला काही कळी लावली होती, तरी याही वर्षी ज्या पद्धतीनं तुझी भवनीला बाहेर पडताना ज्या वाटेने जातेस त्याच वाटेने आम्ही तुला घेऊन जायचा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे। तरी त्याच्यामध्ये सुद्धा काय चूक असेल तर क्षमा कर आणि सगळ्यांना मंदिरातील देव पालखीत बसवल्याच्या नंतर, पालख्या सजून झाल्याच्या नंतर देव शिमगा उत्सवासाठी मंदिराबाहेर निघाले।
पालखी नाचवून झाल्याच्या नंतर ती सानेवर सर्वांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येते. पालखीचे दर्शन झाल्याच्या नंतर माड म्हणजेच होळीचं झाड गावामध्ये आणलं जातं व त्यानंतर उत्साहात सर्वजण त्याची पूजा करतात. माडाची पूजा झाल्यानंतर माड सानेसमोर आणला जातो व सानेसमोर आणल्यानंतर तो पालखीच्या समोर नाचवण्यात येतो. सर्व पुरुष मंडळी अगदी उत्साहाने हा सोहळा पार पाडतात.
बघितलं असेल की होळीच्या दिवशी किती मजा आली आणि पालखीचा जो उत्सव होता आणि पालखी जी नाचवणे आणि त्याच्यानंतर तो माड उभा करणे हे खूप मस्त झालं आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडलं असेल. तर आज गावची राखण आहे, तर चला आपण बघूया की ही राखण परंपरा नक्की काय आहे आणि ती परंपरा नक्की कशी होते ते. मूल मालका आज सालाबाद प्रमाणे जे काही चव्हाण आता चव्हाण हे जे तुला राखण रखवाली बकऱ्याची घेत आहे ती आज आमची राखण रखवाली आज कबूल करून घ्या. त्याच्यामध्ये जरी काय चुका झाल्या असतील तर चुका क्षमा करून ही राखण आमची तुमच्यापर्यंत थळापर्यंत आणि ते थळ परिपूर्ण सहकार्य तसं नोकरी धंदा यश कीर्ती सगळ्या सहकार्य करा. केलेलं नाडाचं फळ हे अमृताचं फळ आहे हे मानवून घ्या आणि सर्वांना आनंदाचा दिवस दाखवा. पुरोहित पूर्वजा आज तुला देखील नारळ कोंबडा दिलेला आहे. आज तुझी जुली पदवी या गावात ह्या वाडीत ह्या थळात नांदते वावरते. तर आज त्याची ही राखण तुलाही देतो आणि त्या राखण थळापर्यंत पोचली पाहिजे. तुझं सहकार्य संपूर्ण या कुटुंबांना लागलं पाहिजे. सगळ्यांना आनंदाचा दिवस दाखव. नोकरी धंदा यश कीर्ती काही त्याच्यामध्ये अडीअडचणी असतील तरी त्या पूर्वजा तू बाजूला करून एकंदर सहकार्य सर्वांना कर आणि सर्वांना आनंदाचा दिवस दाखव. बघ बाई माझी आई काळेश्री माते सालाबाद प्रमाणे नोकरी धंदा शिक्षण कार्य कोणाचे आणले असतील ती सुद्धा तू आज मोकळी करून दे. त्याच्यामुळे अडचण दूर करा आणि हे दिलेला मान कबूल कर. बाई माझी आई मानाय सत्याची धन होऊन तुझं काळेश्रीचं मत हे करून तुला देखील नाळाचं फळ पक्षी ही वंशाची राखण रखवाली जी आज देत आहेत ती राखण रखवाली तुम्ही मानवून घ्या आणि सर्व कुटुंबांना वाडीला आनंदाचा दिवस दाखव. जय देवा केदार करता आणि करविता मालक तालक तू आहेस. तर केदारा तुला देखील नाळाचं फळ ठेवलेलं आहे. हे अमृताचं फळ आहे. अमृताचं फळ कबूल करून आम्ही दिलेली ही राखण आहे. ही राखण तुझ्यापर्यंत थळापर्यंत पोचली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणती अडी अडचण असेल ते दूर कर आणि एकंदर हे अमृताचं फळ कबूल करा. या उद्या भरणीला बाहेर पडणार आहेस. कुठे अडी अडचण असेल काही असेल तरी एकदम बाजूला करा. नोकरी धंद्यात शिक्षणात आजारपणात काही अडचण असेल दूर करा आणि दिलेल्या नारळाचं फळ पक्षी कबूल कर. तसं चतुर्शीमेला देखील आम्ही एक नारळाचं फळ ठेवलेलं आहे. जागेवाल्या नारळाचं फळ ठेवलेलं आहे त्याने घ्यावं. तो आपला त्याने कबूल करा. ही आमची वर्षाकाळाची राखण आहे. त्याच्यामध्ये वळवणीत पुरवणीत काय आमचं चुकलं असेल त्या चूक सगळ्यांनी बहाल करा आणि देतोय नारळाचं फळ ते कबूल करा. हर हर महादेव. हर हर महादेव. काका राखण का दिली जाते? ही आमची वार्षिक परंपरा आहे. जी परंपरा जोपर्यंत राखण देत नाही तोपर्यंत आमची पालखी किंवा काय हे भोवणीला बाहेर पडू शकत नाही. ही आमच्या वाडवडिलाच्या पूर्वजांना घातलेली एक रीत आहे. त्यामुळे ही राखण दिली जाते. अच्छा. आणि आता आपण राखण कुठे कुठे दिली? ही ग्रामदेवतेला काळेश्री मानाय केदार सप्तेश्वर तणकाय थळमालक मूलमालक ह्या सगळ्यांना ही राखण देण्यात आलेली आहे. म्हणजे जे गावचे जे मुख्य देवता मुख्य वगैरे देवता, आणि हा, ग्रामदेवता आहेत त्यांना. आणि तिथे बाकीचे बोलले ते शिपाई. अच्छा अच्छा. राखण झाल्यानंतर त्याचे वाटे प्रसाद म्हणून गावातील प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले.
मित्रांनो, आता आपण बघितलं की राखण कशी दिली गेली. ह्याच्यावर खूप जणांचे वादविवाद होतात की राखण देणं ही पहिली प्रथा आहे वगैरे. तर हे असं काहीच नाहीये. हे वाडवडिलांपासून पूर्वजांपासून ज्या काही प्रथा आल्यात, वर्षानुवर्ष चालत आल्यात. पण तुम्ही या ज्या परंपरेचा जो मुख्य गाभा आहे हा समजून घेतला पाहिजे की ही परंपरा म्हणजे नक्की काय आहे. तर जे गावचे जे देवता आहेत, जी ग्रामदेवता आहे, जी गावच्या वेशीवरची देवता आहे किंवा देवी आहेत, ह्या सगळ्यांना ते आपलं रक्षण करतात आणि वर्षानुवर्ष ते ह्या गावाचं आणि ह्या पर्यावरणाचं रक्षण करत आलेत. तर त्यांचा जो काही मान वगैरे आहे तो ह्या प्रथेद्वारे दिला जातो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आता आपण बघितलं असेल की जे सर्व गावकरी आहेत ते कामानिमित्त, म्हणजे मुख्यतः कोकणातले जे गावकरी आहेत हे कामानिमित्त मुंबई, पुणा किंवा इतर राज्यांमध्ये किंवा देशाच्या बाहेर सुद्धा आहेत. शिमग्याला एकत्र येतातच. आणि एकत्र काय येतात तर त्याच्यामुळे गावामध्ये आणि आपल्यामध्ये एकी राहते, आपलं रक्षण करते. तर तो तिच्या प्रती दिलेला सन्मान आहे त्या देवतेच्या प्रती, तर हा आपण समजून घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला आतापर्यंतचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपण संध्याकाळी शंकासूर बघणार आहोत. तर तो शंकासूर सुद्धा काय आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेल आणि ते खेळ वगैरे कशा प्रकारे होतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. पुढच्या भागात आपण संकासूर आणि संकासुराचे खेळ पाहणार आहोत. त्यामुळे जर का तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.